देवाची पूजा करताना घडला चमत्कार. अविश्वसनीय. मोबाईलमध्ये सोनंच, हे कसं घडू शकतं? अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. पूजा सुरू असताना अचानक असा प्रकार घडला की उपस्थित लोक काही क्षणांसाठी घाबरून गेले. रेकॉर्ड करायला सुरुवात केली. मोबाईलकडे पाहून लोकांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागलं. सकाळची वेळ होती. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं. देवासमोर फुलं, नारळ, प्रसाद आणि पूजेचं साहित्य मांडण्यात आलं होतं. कुटुंबातील सदस्य श्रद्धेने पूजा पाहत बसले होते. सर्व काही अगदी सुरळीत सुरू होतं. मंत्रोच्चारांचा आवाज घरभर घुमत होता आणि प्रत्येकजण भक्तिभावाने देवाचे स्मरण करत होता. पण काही वेळातच अशी घटना घडणार होती ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होणार होती. पूजा जशी जशी पुढे सरकत होती तसतसं पुजाऱ्याचं लक्ष एका गोष्टीकडे वारंवार जात होतं. त्याच्या चेहऱ्यावर थोडी चिंता दिसू लागली. काहीतरी कमी असल्याची जाणीव त्यांना होत होती. त्यांनी इकडे तिकडे नजर टाकली. आसपास पाहिलं पण त्यांना हवी असलेली वस्तू काही सापडत नव्हती. उपस्थित लोकांनाही ही गोष्ट जाणवू लागली. काही मिनिटे गेली. पूजा सुरूच होती पण पुजारी सतत काहीतरी शोधत असल्यामुळे लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. नेमकं काय हरवलं असेल? पूजा थांबणार का? एखादी महत्त्वाची वस्तू विसरली गेली का? असे अनेक प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण होऊ लागले. मात्र पुजारी शांत होते. ते परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वेळा धार्मिक विधींमध्ये काही वस्तूंचं विशेष महत्त्व असतं. त्या वस्तू नसतील तर विधी अपूर्ण राहिल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे पुजारी कोणतीही घाई न करता उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण वेळ निघून चालली होती. उपस्थित लोक आता अधिकच उत्सुक झाले होते. दरम्यान पुजाऱ्यांनी अचानक आपल्या खिशातून मोबाईल बाहेर काढला. हे पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. पूजा सुरू असताना मोबाईलचा वापर. काहींना वाटलं कदाचित एखादा महत्त्वाचा फोन आला असेल. काहींनी तर हा प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायला सुरुवात केली. पण प्रत्यक्षात घडणारं दृश्य वेगळंच होतं. पुजारी मोबाईलच्या स्क्रीनवर काहीतरी शोधत होते. त्यांनी काही सेकंद स्क्रीनकडे पाहिला आणि मग एक पर्याय सुरू केला. लोक अजूनही संभ्रमात होते. मोबाईलमध्ये असं काय आहे ज्यासाठी पूजा थांबवून तो वापरला जात आहे? या प्रश्नाचं उत्तर कोणालाच माहिती नव्हतं. मंत्रोच्चार सुरू होते. सर्वांच्या नजरा आता पुजाऱ्यांच्या हातातील मोबाईलकडे खिळल्या होत्या. काही क्षणात घरातील वातावरण बदलून गेलं. लोक अधिक लक्षपूर्वक पाहू लागले. काहीतरी अनपेक्षित घडणार असल्याची जाणीव सर्वांना होत होती. अचानक एक मधुर आवाज घुमू लागला. तो आवाज इतका परिचित होता की सुरुवातीला अनेकांना काहीच वेगळं वाटलं नाही. पण काही क्षणांनी लोकांना लक्षात आलं की हा आवाज नेहमीप्रमाणे कुठून येत नाहीये. मग हा आवाज येतो तरी कुठून? उपस्थित लोक इकडे तिकडे पाहू लागले. काहींना वाटलं एखादी घंटी वाजत असेल. काहींना वाटलं कोणीतरी बाजूला उभं राहून वाजवत असेल. पण आश्चर्य म्हणजे तिथे कुणाच्याही हातात घंटी नव्हती. मग हा निनाद निर्माण कसा होत होता? आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता. जणू एखादी सुंदर सोन्याची घंटी वाजत आहे असा भास निर्माण होत होता. त्या आवाजात एक वेगळंच आकर्षण होतं. उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावर आता आश्चर्य आणि उत्सुकता दोन्ही दिसत होते. काही क्षणांसाठी सर्वजण हा प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. काहींनी तर हा चमत्कार असल्याचंही बोलायला सुरुवात केली. कारण पूजा सुरू असताना अचानक घंटीचा आवाज येऊ लागला आणि प्रत्यक्षात घंटी कुठेही दिसत नसणं ही गोष्ट अनेकांसाठी अविश्वसनीय होती. तंत्रज्ञानाने आज माणसाचं आयुष्य बदलून टाकलंय. पण धार्मिक विधींमध्येही त्याचा अशा प्रकारे वापर होऊ शकतो याचा विचार अनेकांनी कधीच केला नव्हता. त्यामुळे हा प्रसंग पाहणाऱ्या प्रत्येकासाठी नवीन अनुभव ठरत होता. आता हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होऊ लागला. उपस्थितांपैकी एका व्यक्तीने तो सोशल मीडियावर शेअर केला. काही तासात हजारो लोकांनी तो पाहिला. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. काही तासातच हजारो लोकांनी सोशल मीडियावर तो पाहिला. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी कौतुक केलं तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं. व्हिडिओ जसा व्हायरल होत गेला तसची चर्चा वाढू लागली. मोबाईलमध्ये नेमकं काय होतं? लोक सोन्याचा उल्लेख का करत आहेत आणि पूजा सुरू असताना असा प्रकार कसा घडला? हे प्रश्न सोशल मीडियावर सतत विचारले जाऊ लागले. काहींनी या घटनेला आधुनिक काळातील जुगाड म्हटलं. काहींनी बदलत्या काळाचं उदाहरण म्हटलं तर काहींनी श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा संगम असल्याचं सांगितलं. पण सत्य अजूनही अनेकांना माहिती नव्हतं. दरम्यान व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचला. प्रत्येकजण शेवटपर्यंत पाहत होता. कारण सुरुवातीपासून निर्माण झालेलं रहस्य लोकांना खिळवून ठेवत होतं. मोबाईलमध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आता वाढत चालली होती. हा प्रकार जितका साधा होता तितकाच तो कल्पनादायक सुद्धा होता. कल्पकही होता. कारण एका छोट्याशा अडचणीवर शोधलेला उपाय लोकांना आश्चर्यचकित करून गेला होता. परिस्थिती हाताळण्याची ही पद्धत अनेकांना आवडली. लोकांनी पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ पाहिला. काहींनी मित्रांना पाठवला. काहींनी कुटुंबियांना दाखवला. आणि प्रत्येकजण शेवटी एकच प्रश्न विचारत होता, मोबाईलमध्ये सोनं कसं काय आलं? आणि अखेर त्या रहस्याचा पडदा उघडला. पूजा सुरू असताना घंटी उपलब्ध नव्हती. त्यामुळे पूजा अर्धवट थांबण्याऐवजी पुजाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये सोन्याच्या घंटीचा आवाज शोधून तो वाजवला. मोबाईलमधून येणारा तो निनाद इतका खरा वाटत होता की अनेकांनी प्रत्यक्ष सोन्याची घंटी वाजत असल्याचा त्यांना भास झाला. म्हणजेच मोबाईलमध्ये सोनं नव्हतं तर सोन्याच्या घंटीचा आवाज होता. हाच तो प्रकार होता ज्यामुळे सोशल मीडियावर या व्हिडिओची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आणि हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला.